रामकृष्ण हरे. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पंढरीची वारी उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे तुकोबारायांचा. पंढरी से जा रे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग. पंढरी से जा रे. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा रे तुम्ही संसारात जन्माला आलेला आहात. संसार म्हणजे हे विश्व, मानव देहात जन्माला आलेल्यांना सगळ्यांना हा उपदेश सांगतायत महाराज. दिनांचा सोयरा पांडुरंग. तुमचे जे सोयरे धायरे सगळे आहेत ना, तर ते तुमच्या गणगोतातले आहेत, गोत्यात घालणारे पण त्यातले काही आहेत. तेव्हा दिनांचा सोयरा तो पांडुरंग आहे. अंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा. अंतकाळीचा खरा सोयरा तो आहे. आणि म्हणून तुम्ही पंढरीला जा. तुम्ही मनुष्य जन्माला आलेला आहात तर पंढरीला जा, कारण तो दिनाचा सोयरा पांडुरंग तिथे आहे पंढरीमध्ये. तो तुमची वाट पाहतो आहे, उभा आहे कटेवर कर ठेवून. वाट पाहे उभा भेटेचे आवडे, कृपाळो तातडी होता वेळ. तो भाविक भक्तांची, आतुर झालेल्या भक्तांची वाट पाहतो आहे आणि उभा आहे. एकदा तर रुक्मिणी असं म्हणाली, देवा हे सगळे भक्तसुद्धा आता बरेच नाटकी झालेत, बरेच शब्द लक्षात ठेवा. आणि मग तुम्ही रात्री दारं लावले ना बडव्यांनी की बसत जा आणि सकाळी उठत जा काकड्याच्या अगोदर. पांडुरंग म्हणाले, अगं तसं नाही आहे. एखाद्या भक्ताला जर संकट पडलं ना तर मला उठायला वेळ लागेल ना, म्हणून मी सारखा उभा राहतो. संकट पडल्याबरोबर धावता आलं पाहिजे, उडी टाकून पळता आलं पाहिजे. इतका तो दक्ष आहे, सतर्क आहे. आणि म्हणून त्या अशा आतुर भक्ताची वाट पाहतो, कारण कृपाळू आहे. तातडीने त्या भक्ताला सहकार्य करतो. आणि तो उतावीळ झाला आहे, कधी माझ्याकडे तो भक्त येईल. आणि मग असा जर तळमळीचा भक्त जर पंढरीला गेला तर काय करतो पांडुरंग त्या भक्ताचं? मागील परिहार पुढे नाही शेन, झाले या दर्शन एक वेळा. जर तो भक्त गेला तळमळीने पांडुरंगाच्या पायावर समर्पण केलं की बस, मग भगवान त्याचा स्वीकार करतो आणि मागचा सगळा परिहार म्हणजे मागचे सगळे दुःख घालवतो आणि पुढे कुठलाही शीन त्याला होऊ देत नाही. मागील परिहार संपून टाकतो. पुढे नाही शीन, झाले या दर्शन एक वेळ. पांडुरंगाचं एकदा दर्शन झालं की तो भक्त मागचं सगळं दुःख नाहीसं होतं, पुढे कधीच दुःख होत नाही. तो भक्त समाधानी होतो. शेवटी महाराज म्हणतात, तो का म्हणे नेदी अनेकांचे हाती, बैसला तो चित्ती निवडेना. तुकाराम महाराज म्हणतात की मग पांडुरंगाने त्या भक्ताला आपल्यासे केलं की मग तो दुसऱ्याच्या हातात त्या भक्ताला देत नाही, म्हणजे काळाच्या तावडीत सुद्धा देत नाही. न दे अनेकांचे हाती. आणि एकदा का तो भक्त त्याच्या मनात बसला आणि भक्ताला त्याने स्वीकारलं की मग त्या भक्तामध्ये निवड नाही, कमी जास्तपणा नाही. त्या भक्ताचा तो पांडुरंग योगक्षेम वाहतो. योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. मग त्या भक्ताचा योगक्षेम जाणतो म्हणजे काय? योगाचा अर्थशास्त्रकारांनी असा केलेला आहे, अप्राप्ते प्राप्तिर्योग हा,
अप्राप्त वस्तूची प्राप्ती म्हणजे योग. हा भक्त अप्राप्त होता आणि पंढरीला जाऊन भगवंताला प्राप्त झाला, एकमेकाला प्राप्त झाले. मग हा योग येतो, दोघांचा संयोग होतो आणि मग प्राप्ते हे परिपालनम क्षेमः. प्राप्त झालेल्या वस्तूचा मग क्षेम होणं म्हणजे अखंड त्याची जबाबदारी भगवान घेतो. बऱ्याच वेळेला योग येतो व्यवहारामध्ये, पण क्षेम होत नाही. म्हणजे लग्न झालं, बायको चांगली मिळाली, योग आला आपण म्हणतो, योग आला हो, योगायोगाने खूप शिकल्या सवरलेली नोकरी करणारी बायको मिळाली, सुंदर मिळाली वगैरे, हे सगळं झालं. पण 15 दिवसाने आजारी पडून वेली, क्षेम झालं नाही. व्यवहारामध्ये अनेक योग येतात, पण क्षेम होईलच असं नाहीत, म्हणजे ते टिकेलच असं नाही. तेव्हा भगवान मात्र असं करतो की त्याचं योगही आणि क्षेमही वाहतो. आणि म्हणून शेवट आपण करताना पाहूया, योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया, योगक्षेम त्याचे जाणे जड भारी. जड भारी जाणतो म्हणजे त्याचं दुःख पण जाणतो, दुःख त्या भक्ताचं आपणाकडे घेतो आणि वाट दावी करी धरून या, हाताला धरून तो वाट दाखवतो की तू या मार्गाने जा, अखंड तुझं जीवन समाधानी राहील, मी आहेच, मी तुझ्या पाठीशी आहे. मागे पुढे उभा राहे, सांभाळित आलिया आघात निवाराया, असा तो पांडुरंग आहे. आणि म्हणून त्या पांडुरंगाचं स्मरण करूया आणि हा व्हिडिओ समाप्त करूया. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.